संध्याकाळ, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजपासून आपला ऑनलाईन मुलांचं कार्यशाळा सुरू होत आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्टिक्युलरली फोकस ब्रेन डेव्हलपमेंटवर आहे आपल्या कार्यशाळेमध्ये. आणि सर्वांगीण आपण उपक्रम ठेवलेला आहे. सर्वांगीण विकास कसा होईल. तर मी जास्त वेळ घेणार नाहीये. पहिला दिवस असून उशीर झालेले आहेत, लोक अजून जॉईन नाही झाले. तर सुरू करा आपलं. सुलक्षणा मॅडम, तुम्ही सुरू करणार आहात ना आधी? हो, इंट्रोडक्शन कोमल मॅडम करताय पहिले. हा करा. हा, करा कोमल मॅडम करा. तुमचं कसं ठरलंय तसं करा. स्पॉटलाइट बघा कोणाला द्यायचा. कोमल मॅडमने द्या. हो, कोमल मॅडम ऑन करा तुमचा व्हिडिओ. मग तुम्हाला घ्या आणि तुम्ही सुरू करा. मग राजश्री मॅडम आणि रीमा मॅडम. हो, ठीक आहे मॅडम. अनुजा मॅडम आलेत का? नाही तर त्यांना मेसेज टाकून द्या. हो, टाकते मॅडम. कोमल मॅडम व्हिडिओ ऑन करा तुमचा. मॅडम व्हिडिओ ना ऑन नाही होतोय माझा. ठीक आहे, अच्छा, सुरू करा. ठीक आहे, सुरू करा. शुभ संध्याकाळ सर्वांना आणि छोट्या दोस्तांना गुड इव्हनिंग. आज आपण इथे विहंगम टेक्नो हॉलिस्टिक ऑर्गनायझेशन या संस्थेकडून जॉईन झालेलो आहोत. आज आपला इथे यशस्वी जीवनासाठी व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेचा पहिला दिवस आहे. इथे सर्वांचे स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. आता राजश्री मॅडम आणि रीमा मॅडम ज्या योग शिक्षिका आहेत त्या आता सुरू करतील. योग घेणार आहेत. आज त्या सूर्यनमस्कार आणि त्या सुरू करत आहेत. सुलक्षणा मॅडम झालं. हा, ठीक आहे. राजश्री मॅडम आणि रीमा जाधव मॅडम, तुम्ही व्हिडिओ ऑन करा म्हणजे मी सुलक्षणा स्पॉटलाइट मॅडम देते. स्तोत्र नाही घेणार आहे सुरुवातीला? हो, घेते मॅडम. तर आपण आता मुलांनी छोट्या व्हिडिओ मुला सुरू ठेवा. मुलांनी हा, मुलांची व्हिडिओ सुरू ठेवा. एक छोटस स्तोत्र घ्यायचंय आपल्याला. तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. आणि तुम्ही मी जसं ठेवताय का मॅडम व्हिडिओ ऑन? हो, ठेवते मॅडम. स्पॉटलाइट घ्या तुम्हाला. हो हो, दिसतंय का? हो, दिसतंय हा दिसतंय. हा, ठीक आहे. तर चला, कोण कोण मुलं आहेत, कोणाला आवडतं स्तोत्र म्हणायला? सगळ्यांना आवडतच असेल की नाही? तर आपण 2 लाईनचे फक्त स्तोत्र म्हणायचं आहे. सगळ्यांनी हात जोडा आणि डोळे बंद करा मुलांनो. गोपाल आणि मॅडम, अनुजा मॅडमला बोलून घ्या. माझं नेटवर्क नाही इथे फोनला. पालकांनी थोडं लक्ष द्यायचंय मुलांकडे की ते बरोबर म्हणतायत की नाही. नमस्कार करायचा, मुद्रा करायची नमस्काराची आणि डोळे बंद करायचंय. आणि श्री गणेश प्रणाम असं म्हणायचंय सगळ्यांनी. बाकीच्यांनी थोडं लक्ष ठेवा, मुलांचे व्हिडिओ चालू असतील तर ते बरोबर करताय की नाही. सुरू करायचं का? चला, आपण म्हणायला सुरुवात करू. म्यूट ठेवूनच म्हणा आणि पालकांनी लक्ष द्या मुलांकडे. एकदंतम महाकायम. आवाज येत नाहीये मुलांनो. मनोज बोल. ते काय नाव आहे? आवाज नाही येत. कृष्णा बोल. पल्लवी, तू म्हणतीये का स्तोत्र म्हणायचंय? अन्वेष नाव आहे त्याचं. अन्वेष, बोल. ओळख आपण नंतर घेऊ कारण मग सगळे जॉईन झाले नव्हते. हा हा, लंबोदरम
लंबोदरम गजाननम गजानन मोठ्याने बोल ऐकू बोल. छान, रुही छान म्हणतीये. आनंदी म्हण. विघ्ननाश आनंदी स्तोत्र नाही म्हणायचं का? म्हण बाळा. करम परम विघ्ननाशकरम वा, अथर्व छान म्हणतोय. देवम देव हेरंबम हिरंबम प्रणमाम्यहम. परमाम्यहम्. व्हेरी गुड, खूप छान म्हटलं तुम्ही सगळ्यांनी. आता आपल्याला रोज हे 2 लाईन पाठ करायच्या आहेत स्तोत्राच्या. चालेल ना? Very आणि कोणाचं पाठ होतंय पहिल्यांदा बघायचं बरं का. हो हो पार्थ, अन्वी, तुम्ही बागेत आहात का? कुठे आहात पार्थ, अन्वी? पार्थ आणि अन्वी कुठे आहात तुम्ही? झाडे दिसते छान, शेत, कुठे बसलाय? अरे वा, मोनाली, आम्हाला आता तुमची नावं माहिती नाही. तुमची मम्मी पप्पा कोण बसलेत नावं, आम्ही त्यांचीच नावं तुम्हाला हाक मारणार. तुम्ही ओळखून घ्यायचं. मम्मीचं नाव म्हटलंय का, पप्पांचं का, कोणाचं तुमचं म्हटलंय ते तुम्ही बघा. स्वरा व्हिडिओ ऑन करा. स्वरा काय अथर्व काय म्हणतो ऐकायला नाही येत, म्यूट झालाय. अनुराधा, अनुराधा, तू डोळे मिटलेत का अजून? अनुराधा, बोल ना. कृपांची नाव आहे. हा, तुम्ही नाव टाकता आलं तर बघा. तुम्हाला काय करायचं, मोबाईलच्या स्क्रीनला असं टच करायचं. हो हो मोबाईलच्या हो. स्क्रीनला टच केलं ना तर मुलांना तुम्हाला येणार बघा आईपेक्षा. डोकं तुमचं दिसतं, चेहरा, त्याला क्लिक केलं की तुमचं नाव दिसतं. तिथे बदलू शकता तुम्ही, पण तुम्हाला ते बर बर. रोज करावं लागेल. चला, आता काय करायचंय राजश्री मॅडम मुलांसाठी? राजश्री मॅडम काय घेणार आहात तुम्ही? राजश्री मॅडम योगा. रीमा मॅडम काय घेणार? सुरू करा तुमचं, तुमचं सुरू करा. सुरू करू. हो, चला. हरि ओम सगळ्या मुलांना नमस्कार. माझा मी आहे रीमाताई. माझं नाव आहे रीमाताई. मी साताऱ्यातच राहिला. आणि मी राजेश शिर्के. बरं, सगळ्यांनी तयारी केली का? मॅट आणून ठेवली सगळ्यांनी? येस. रुही मॅट टाकलीये? मॅट सतरंजी टाकलीये का मुलांना? ओके, गुड. आता आपण सुरुवात कशी करायची माहितीये का? बघूयात पहिल्यांदा बर आपण का कोण ऍक्टिव्हेट बघायचं, कोणाला जमतंय बघायचं. हो हो हो, इथे भरपूर टीचर आहेत तुमच्याकडे, लक्ष ठेवायला. काय ओके? आणि आपण गप्पा पण मारायच्या आहेत हा सगळ्यांनी. ओके, आता मी काय सांगते थोडंसं आता ऐका बरं का. आपण सुरुवात कशी करणार आहे योगासनाला? तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ओंकार म्हणणार आहे. तुम्ही ओंकार म्हणता का रे मुलांनो शाळेमध्ये? हो ना, व्हेरी गुड. मग तुम्हाला काय सांगितलंय, ओंकाराचं महत्व काय सांगितलंय तुम्हाला? ओंकार का म्हणायचंय माहितीये का तुम्हाला? कुणीही सांगा, कोण सांगते मला ओंकाराचं महत्व? लाजायचं नाही, बोलायचं. कुणीही सांगा ओंकाराचं महत्व काय. नाही तर मी सांगते. सांगू का मी? येस. हा, अगदी बरोबर. ओंकार म्हणल्यामुळे गुड गुड, करेक्ट. अजून कोण काय सांगणार आहे? अजून कोणाला काय माहितीये? ओके, आता मी थोडस काय सांगते तर सगळ्यांनी नीट ऐका हा. आता ओंकार म्हणल्यामुळं काय होतं माहितीये का? आपण हॅप्पी राहतो. आपण कधीच सॅड होत नाही.
म्हणजे काय होतं तर मनाची काय होते, एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळे आपण एकदा केलेला अभ्यास काय होतो लगेच लक्षात राहतो. त्यामुळे जास्त वेळ अभ्यास करायला लागत नाही, थोडाच अभ्यास केला तरी तो आपल्या लगेच लक्षात राहतो. आणि काय होतं, वातावरण तयार होतं, छान पॉझिटिव्हिटी वातावरणात छान तयार होते. आपलं मन काय होतं, प्रसन्न राहतं. हं ठीक आहे. तर आपण आता सुरुवात काय करणार आहे, आपण ओंकाराने म्हणणार आहे, 3 ओंकार म्हणणार आणि आपण आपल्याला ती प्रार्थना माहितीये ना. आनंदी जरासं खाली बसून घे, आत्ता नाही उभं राहायचं बाळा. हा, खाली मांडी घालून बस. आधी आपण काय करणार आहे, 3 ओंकार म्हणणार, त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहे आपण, गुरु ब्रह्मा गुरु विष्णूची प्रार्थना, आणि मग त्याच्यानंतर आपण योग वर्गाला सुरुवात करूया. तुम्हाला पद्मासन येतं का रे? पद्मासन बघा बरं, घालता येते का? दोन्ही पाय काय करायचे, पुढे घ्यायचे. डावा पाय काय करायचा, उभा घ्यायचा, तो उजव्या मांडीवर ठेवायचा. आता उजवा पाय जवळ घ्या. अरे वा, माझ्या आधी सगळ्यांनी घातलं पद्मासन. गुड. हा, हे झालं पद्मासन. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची. आता ध्यान मुद्रा हे बघा अशा पद्धतीनं करायचे. अंगठा आणि पहिलं बोट काय करायचं ते एकमेकांना join करायचं. आणि आपण ती बोट काय करणार आहे, सरळ ठेवणार आहे. हा, ते काय करायचंय, मांडीवर दोन्ही हात ठेवून घ्यायचे, पाठीचा भाग ताठ करायचा, चेहरा समोर, डोळे पूर्ण बंद करायचे, हळूच बघायचं नाही स्क्रीनकडे. आनंदी दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि पाठीचा भाग ताठ, चेहरा समोर, डोळे बंद. सुरू करूयात ओंकार म्हणायला. श्वास घ्यायचा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश दोन्ही हात बाजूला घ्यायचे, डोळे अलगद काय करायचे उघडायचे, आणि सावकाश हे आपण जे पद्मासन घातलंय ते सावकाश पहिल्यांदा वरचा पाय आहे तो खाली ठेवायचा, तो पुढे ठेवायचा, व डावा पाय पुढे. काय म्हणतात ते, झाली आपली ओंकार आणि प्रार्थना. आता आपण काय करणार आहे, राजश्री ताई पूरक हालचालीचं हे करूया, सुरुवात करूया. आता आपण पूरक हालचाली करणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी उठून उभं राहायचं. पूरक हालचाली ह्या अगदी सावकाश आणि संथपणे करायच्या आहेत. गडबड करायची नाही कुठलीही पूरक हालचाल करताना. आणि पूरक हालचाली आपल्याला का करायच्या आहेत, तर कुठलंही आसन करताना आपल्या शरीरात तो ताण सहन करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. आणि आपण हळूहळू शांतपणे जर पूरक हालचाली केल्या तर आपल्या शरीराची ती क्षमता निर्माण होते योगासनं केल्यानंतर तो ताण सहन करण्याची. त्यासाठी आपल्याला पूरक हालचाली करायच्या आहेत. चला आता रीमाताई कशी करतीये ते बघून तुम्ही त्याप्रमाणे पूरक हालचाली करायच्या आहेत. पूरक हालचाल क्रमांक 1.
दोन्ही हात सावकाश समोरून डोक्याच्या वर न्यायचे. दोनला सावकाश कमरेतून खाली वाकत हात जमिनीला टेकवायचे. सावकाश वाकायचंय, गडबड करायची नाही. खाली हात जमिनीला टेकवायचे आहेत. नसतील टेकत तर नका टेकू. गडबड करू नका. जिथेपर्यंत जातील हात तिथेपर्यंत जाऊ दे. 3ला कमरेतून सरळ होत सावकाश हात वर घ्यायचे. रीमाताई कसं करतात ते बघा आणि त्याप्रमाणे करा. 4ला हात पुन्हा पूर्वस्थितीत घ्यायचे. जसे पहिल्यांदा होते तसे हात घ्यायचे. जमतंय का सगळ्यांना? येस. चला आता आपण पुन्हा एकदा ही हालचाल करूया. 1 हात वर घ्यायचे. 2 सावकाश कमरेतून खाली वाकत हात जमिनीला टेकवायचे आहेत. 3 सावकाश हात पुन्हा वर घ्यायचे आहेत. 4ला पुन्हा पूर्वस्थितीत. आळंदी हाताची नमस्कार स्थिती नाही करायची. हात सरळ वर कानाच्या रेषेत वर ठेवायचे. आता आपण दुसरी पूरक हालचाल करूया. 1ला दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. अथर्व नाही समजलं का? मोनाली? 2ला उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा. अंगठा धरायचा. त्या हाताने 3ला पुन्हा कमरेतून सरळ व्हायचंय. राईटला. 4ला आता उलटव. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा. त्या हाताला बघायचं. रोज 5ला पुन्हा सरळ व्हायचंय. 6ला दोन्ही हात पुन्हा पूर्वस्थितीत. 'पुन्हा एकदा करूया आपण ही हालचाल. येस. 1 हात खांद्याच्या रेषेत तर. 2 उजव्या हाताने डावा पायाचा अंगठा पकडा. 3 पुन्हा कमरेतून सरळ होत. 4 डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. 5 कमरेतून सरळ व्हायचंय. आणि 6 आता आपण पुढची हालचाल करूया. 1ला हात खांद्याच्या रेषेत सरळ. सरळ अनुराधा सरळ. 2ला डावीकडून
मागे वळायचं. डावीकडे मागे वळायचं 2ला. 3ला पुन्हा सरळ. 4ला उजवीकडे वळायचंय. 4ला उजवीकडे वळायचंय. आणि 6ला हात जागेवर. आवाज येतोय ना? Yes. आवाज येतोय मॅडम. येतोय. पल्लवीला काय झालं? का नाही करत आहे पल्लवी? मोनाली पण जगताप मला म्हटलं चित्र तुम्ही स्टॉप. तुम्ही थोडं कॅमेरामध्ये नका येऊ. ती मुलीला येऊ द्या. तिचं तोंड नाही दिसत आहे. थोडं बघा कॅमेरा कसं हे करू शकाल. बाकीची मुलं व्यवस्थित दिसत आहेत. कॅमेरा थोडा उंच घेता येईल का बघा. आणि आनंदी देशपांडे कोण आहे शरयू? ती करत नाहीये का? कुठे गेली छोटी? कुठे आहे? अरे वा, तू कर ना. हा आता व्यवस्थित झालंय मोनाली मॅडम. शरयू, हा मॅडम घ्या पुढे तुम्ही. हा. ही हालचाल आपण पुन्हा एकदा करूया. 1ला हात खांद्याच्या रेषेत सरळ. 2ला डावीकडे वळायचंय. 3ला पुन्हा सरळ. 4ला उजवीकडे वळायचंय. 5ला सरळ. 6ला हात जागेवर. आता आपण आणखीन एक पूरक हालचाल करूया. 1ला दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. 2ला कमरेतून खाली वाकायचंय पुढच्या दिशेला. 3ला पुन्हा सरळ व्हायचंय. 4ला पाठीमागे झुकायचंय थोडं. 5ला पुन्हा सरळ. 6ला हात जागेवर. हात पूर्व स्थितीत 6ला. ही हालचाल आपण पुन्हा एकदा करूया. 1ला हात कमरेवर. 2ला श्वास सोडत सोडत खालच्या दिशेने वाकायचंय पुढच्या दिशेला. 3ला श्वास घेत सरळ व्हायचंय. 4ला श्वास सोडत मागच्या दिशेला वाकायचंय. 5ला पुन्हा श्वास घेत सरळ सरळ उभं राहायचंय 5ला. 6ला हात जागेवर. आज आता एवढेच पूरक हालचाली बाद झाल्या. 4:30 वाजलेत. आपण हे घ्यायचंय सूर्यनमस्कार. एखादा घ्या एखादा. एखादा घेऊया का सूर्यनमस्कार मॅडम? आज घ्या. मी घेऊ का सूर्यनमस्कार? मी करू? हा चालेल. एक मिनिट.
चला सर्वांनी मॅटच्या पुढच्या बाजूला उभं राहायचंय. पुढच्या बाजूला मॅटच्या टोकाला उभं राहायचंय. सूर्यनमस्कार करणार आहे आपण. आपण मंत्रासहित आपण सूर्यनमस्कार करणार आहे. सगळेजण तयार आहात? पाय जुळवायचे. स्थिती काय आहे सूर्यनमस्काराची? दोन्ही हात जोडलेले, दोन्ही कोपरे जमिनीला समांतर, पाय जुळवलेले, टाचा एकमेकांना जुळवलेल्या, दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. सगळेजण तयार? आनंदी तयार? चला, एकला काय करणार आहे आपण? दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये वरती नेणार आहे. एक, दोन्ही हात वरती, पाठीमागे, दंड कानाला चिकटलेले, स्थिर राहायचंय. दोनला सावकाश खाली वाकायचंय. दोन, दोन्ही हात दोन्ही पायांच्या शेजारी. तीनला डावा पाय पाठीमागे, तीन, तीनला डावा पाय पाठीमागे. आपली मांडी आहे ती छातीला राजनी छान चिकटलेली. करते. अद्वैतही छान करत होता. काय झालं अद्वैत? कर ना, आतापर्यंत छान करत होता तू. अद्वैत व्हेरी गुड शौर्य, छान करतोयस. राशी छान करते. अथर्व छान करतोय. करा. वा वा वा. मॅडमची स्क्रीन दिसत मॅडम खूप छोटे मुलं आहेत. खूप छोटे मुलं आहेत ना, त्यांचं जाऊ द्या, मागं नाही लागायचं त्यांच्या. त्यांना नुसतं सूर्यनमस्कार कसा असतो तेवढं कळलं तरी खूप आहे. मॅडम करून दाखवतायत का सूर्यनमस्कार? स्क्रीन दिसत नाहीये. हो, करून दाखवताय. स्क्रीन त्यांना दिसली स्पॉटलाइट दिलं तर त्या दिसतील. दिसत नाहीये का? दिलं मॅडम. तुम्ही सगळ्यांनी काय करा, दोन स्क्रीन असतात बघा मोबाईलवर, त्याला फिरवा. असं एक स्पीकर असते आणि एक सगळा व्ह्यू असतो. तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करा. हो हो, आता दिसायला लागले मॅडम. हा, तेच तुम्हाला स्क्रीन कुठली हवी ते ठरवायचं असतं. तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करून तर तुम्ही स्पीकरची ठेवा, म्हणजे मुलांना योगासनाला दिसतील स्पीकर. म्हणून मॅडम राजश्री मॅडम ना आता स्पॉटलाइट द्या. कोण करून दाखवणार आहे? राजश्री ताई दाखवतात. राजश्री मॅडम ना स्पॉटलाइट द्या. हो, दिला. चला, 5ला आपण काय करणार आहे? दोन्ही गुडघे, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीला काय करायचंय? टेकवायचं, स्पर्श करायचा जमिनीला. 5वी अवस्था घ्यायची आहे. फक्त दोन्ही गुडघे, छातीचा भाग, कपाळ, गुडघे जमिनीला स्पर्श केलेले. 6ला काय करणार आहे आपण? भुजंगासन करणार आहे. कमरेपर्यंतचा वरचा भाग सगळा वर उचलायचा. खूप छान रोही, खूप छान करतात. छान. 7व्याला काय करणार आहे? पर्वतासन करणार आहे त्या स्थितीमध्ये फक्त कमरेचा भाग काय करायचा आहे? वरती उचलायचा आहे. खूप छान छान, सगळेजण खूप छान करताय. अथर्व दळवी छान. 8ला काय करणार आहे आपण? डावा पाय पुढे. 8ला डावा पाय शौर्य खटाटे छान उजवा पाय करतोय. पुढे. शौर्य छान करतोय. रुही मस्त करतेय. 9ला उजवा पाय पुढे. 10ला परत नमस्कार स्थिती. नमस्कार स्थिती. ठीक आहे, ओके. आता परत आपण एकदा करणार आहे. ओम रवये नमः. एकला काय करणार आहे? दोन्ही हात वर. एक, दोनदा हात खाली, दोन पायाच्या शेजारी, कमरेपर्यंतचा भाग सगळा खाली वाकवायचा आहे. दोन,
3ला डावा पाय मागे, 3. डावा. उजवा पाय छातीला चिकटलेला, मान समोर, वरती आकाशाकडे, नजर वरती. 4ला उजवा पाय पाठीमागे, डाव्या पायाच्या शेजारी, 4. 5ला दोन्ही गुडघे, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीला स्पर्श अनघा करायचोय. याचं काय झालंय? अनघा कुठे आहेस तू बाळा? जमिनीला टिकवायचं नाहीये. व्हिडिओ बंद आहे तुझा अनघा इयर. करतोय 4ला ताठ तिरपी अवस्था, 4. अर्ध उचलायचं. हा भुजंगासन आपण 6ला कमरेपर्यंतचा भाग सगळा वरती उचलायचा, नजर समोर, नजर समोर. 7ला होता आहे त्या स्थितीमध्ये पाय न हलवता फक्त कमरेचा भाग वरती उचलायचा आहे, 7. करायचा आहे, जास्त जास्त अजून खाली जाऊ दे. खूप छान, खूप छान करताय सगळे. 8ला काय करणार आहे? उजवा पाय पुढे, राईट. 8ला उजवा पाय पुढे, 9ला डावा पाय पुढे, 9. दोन्ही पण. आता दोन्ही पाय पुढे घेणार आहे, 9 आणि 10ला परत नमस्कार स्थिती. Good. आता पुढचा एकदा ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. 1ला दोन्ही हात वर, 2ला खाली वाकायचंय, 2. 3ला डावा पाय पाठीमागे, 3. 4ला उजवा पाय मागे, 4. 5ला दोन्ही गुडघे, छातीचा भाग आणि कपाळ, 5. 6ला भुजंगासन कमरेपर्यंतचा भाग वरती उचलायचा आहे, 6. 7ला कमरेचा भाग वर उचलायचा आहे, नीचे करायचा आहे, 7. हनुवटी जास्तीत जास्त खाली बघायचे, 7. 8ला उजवा पाय पुढे, उजवा. 9ला 9ला डावा पाय पुढे, 9. आणि 10ला परत नमस्कार स्थिती, 10. सगळेजण खूप छान करतायत. आता सावकाश सगळ्यांनी मॅटवर बसून घ्यायचंय. थोडा वेळ आपण काय करणार आहे? शवासन करणार आहे आपण. कारण जो आलेला जो ताण आहे शरीरावर तो निघून जाण्यासाठी थोडस रिलॅक्स व्हायला पाहिजे. शवासन म्हणजे काय की कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घ्यायचं आसन म्हणजे शवासन. आता समजा तुम्ही खूप काहीतरी खेळून आलात, खूप अभ्यास केला किंवा ग्राउंडवर जाणार असाल तर ग्राउंडवर जाऊन जर का खूप दमलेला असाल तर हे तुम्ही जर का 5-10 मिनिटं शवासन केलं तर तुम्ही एकदम फ्रेश होता. ठीक आहे. आता तुम्ही मॅटवर झोपून घ्या. मी जशा सूचना सांगेन त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याप्रमाणे करून घ्यायचं. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपण सगळं थोडंच करणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी मॅटवर झोपून घ्या. एका कुशीवर वळून पाठीवर झोपून घ्यायचंय. अथर्व पाठीवर झोपून घ्यायचंय. पालकांनी पण केलं तरी चालेल. खूप छान विश्रांती देणारं आसन आहे हे शवासन. पाठीवर झोपून घ्या पटकन. आता मी ज्या सूचना सांगते त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तसं त्याचं पालन करायचं. ठीक आहे. जी अगदी लहान मुलं आहेत त्यांचं सोडून द्या, त्यांच्याकडनं अगदी काय जबरदस्ती करू नका. त्यांनी त्यांच्या पालकांनी केलं तरी काही हरकत नाही. आता पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, 1 ते 1.5 फुटाचं अंतर. पाय रिलॅक्स करायचे. टाचा आत आणि चवडे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात आहेत ते शरीरापासून लांब ठेवायचे. मान जी आहे आपली ती उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवून द्यायचे. डोळे बंद करायचे. पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. पूर्ण शरीर आहे ते एकदम शिथिल सोडायचंय. आपलं लक्ष फक्त श्वासाकडे केंद्रित करायचंय. आपण श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय याचं निरीक्षण करायचंय.
आता आपण हे जे काय पूरक हालचाली केल्या किंवा जे सूर्यनमस्कार घातलेले आहेत त्यामुळे जो काय शरीरावर ताण आलेला आहे तो या आपण शवासनातून किंवा श्वासानुसार आपण तो काय करणार आहे, ताण आहे तो कमी करणार आहे. आता बंद डोळ्यांनी आपल्या पायांची बोटं डोळ्यासमोर आणायचे, पायांचा तळवा, दोन्ही पायांचे तळवे डोळ्यासमोर आणायचे, तिथले स्नायू शिथिल करायचे, एकदम रिलॅक्स सोडायचे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सावकाश वरच्या बाजूला यायचंय, दोन्ही पायांचे गुडघे, मांड्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही हातांची पाची बोट पूर्ण शिथिल करायचे, कोपऱ्यापर्यंतचा हात रिलॅक्स करायचा आहे. रिलॅक्स. दोन्ही दंड, खांदे पूर्ण शिथिल करायचे. सूर्यनमस्कारामुळे तिथे ताण आलेला असतो, तिथला ताण श्वासाबरोबर काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. श्वसन संथ, पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपलं पूर्ण लक्ष पाठीच्या मणक्यांकडे द्यायचंय. खालपासून वरपर्यंतचा सगळा पाठीचा जो मणका आहे तो पूर्ण डोळ्यासमोर आणायचा आणि एक एक मणका रिलॅक्स होतोय अशी कल्पना करायची. एकदम तिथले स्नायू शिथिल करायचे. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपली मानेचा भाग, हनुवटी, दोन्ही गाल, खालचा ओठ, वरचा ओठ पूर्ण रिलॅक्स करायचंय. तिथले सगळे स्नायू सगळे शिथिल ठेवायचे. अथर्व झोपून घ्यायचं, हालचाल करायची नाही. मी ज्या सूचना सांगते त्या सूचनांकडे लक्ष द्यायचंय. दोन्ही डोळे, भुवया, कपाळ, आपलं डोकं, केस सगळं रिलॅक्स करायचंय. आता हालचाल अजिबात करायची नाही. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स. आता बिलकुल हालचाल करायची नाहीये. सगळं आपलं शरीर वरपासून खालपर्यंत पूर्ण रिलॅक्स झालेलं आहे. सगळा ताण आहे तो निघून गेलेला आहे. फक्त झोपायचं नाहीये, आपलं लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचंय. श्वास आपला कसा येतोय, कसा जातोय त्याकडे लक्ष द्यायचंय. रिलॅक्स. सावधान. आता आपण शवासनातून बाहेर येणार आहे. मी जशा तुम्हाला सूचना देते त्याच पालन करायचंय. पहिल्यांदा दोन्ही पायांची बोटं आणि हातांची बोटं सावकाश हलवायची आहेत. फक्त बोटं, दोन्ही हातांची बोटं आणि पायाची बोटं सावकाश हलवायची. सावकाश उजवा पाय जवळ घ्या, डावा पाय जवळ घ्या. चेहरा आहे तो आपला सरळ ठेवा आणि डोळे बंद ठेवलेले तसंच ठेवून सावकाश काय करा, मॅटवर एका कुशीवर बसून घ्या. डोळे उघडायचे नाही, फक्त मॅटवर बसून. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि फक्त मॅटवर मांडी घालून बसायचंय. आता आपण या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आपण शेवटची प्रार्थना म्हणणार आहे आणि इथं आपला योगाचा वर्ग संपेल. आज तुम्ही फक्त प्रार्थना माझी ऐका आणि ग्रुपवर मी टाकेन, मग तुम्ही एकदा ती वाचून घ्या. ठीक आहे? दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, डोळे बंद असू द्या. दुर्गे स्मृता हरसि भीतिं अशेष जंतो मतिमति शुभांसी दारिद्र्य दुःख भय सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगलमांगल्ये
शिवे सर्वार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. शांती. हरिओम. सुलक्षणाताई. हो हो, खूप छान. दोघींनी खूप छान घेतलं आणि मुलांनी पण खूपच सुंदर केलं बरं का. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रोग्रामकडे वळूयात. कोमल मॅडम. हो मॅडम. हा, पुढचा प्रोग्राम तुम्ही सांगा आणि इंट्रोड्यूस करून द्या. या दोघींबद्दलही सांगा, ते राहिलं होतं. आता अनुजा मॅडम घेणार आहेत. अनुजा एक मॅडम या. मिनिट मॅडम, एक मिनिट, मी रेकॉर्डिंग बंद करून पुन्हा करते. हा हा हा. तर अनुजा मॅडम